Hello friends, welcome to 11th Biology MHT CET NEET course. I, Professor Praveen Kumar Chauhan, going to discuss some MCQs based on the chapter Living World, which come from the unit Diversity in Living World. This is our second lecture. Let us see, there are certain MCQs which are given. The first MCQ, the animals which do not have steady body temperature are called. बघा, ज्या प्राण्यांचं जे काही बॉडी टेम्परेचर आहे ते स्टेडी नसतं, म्हणजे कॉन्स्टंट नसतं, अशा प्राण्यांना काय म्हणतात? त्याचे ऑप्शन आहेत. ऑप्शन ए फॉयक्युलोथम्स, ऑप्शन बी युथेरियन्स, ऑप्शन सी स्टेनोथर्मल्स, ऑप्शन डी होमिओथम्स. याचं करेक्ट आन्सर आहे फॉयक्युलोथम्स. Faucilothums are the animals or the organisms which change their body temperature according to surrounding, and homeotherms are the animals which have steady body temperature. So here fishes, frogs, most of the reptiles have change in body temperature according to the surrounding, so they are Faucilothms, whereas human being is homeotherm, बिकॉज वी हॅव कॉन्स्टंट बॉडी टेम्परेचर. म्हणजे आपल्या बॉडीचं जे टेम्परेचर आहे ते कॉन्स्टंट असतं, आणि मासे किंवा जे सर्व सरपटणारे प्राणी जे आहेत तर ह्या प्राण्यांचं जे टेम्परेचर आहे ते त्यांच्या सराउंडिंगनुसार चेंज होत असतं, म्हणून त्यांना फॉयक्युलोथम्स असं म्हटलेलं आहे. हा जो प्रश्न आहे मित्रांनो, हा प्रश्न कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स यामध्ये जे काही कॉन्शियसनेस जे आहे, इरिटॅबिलिटी, कॉन्शियसनेस, तर त्याच्यावरती बेस्ड हा क्वेश्चन आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. अ फिश थ्रिव्स बेटर इन ॲन ॲक्वेरियम इफ ग्रीन प्लांट्स आर ग्रोईंग इन इट. दिस इज बिकॉज. बघा, ॲक्वेरियममध्ये मासे अगदी फ्रेश राहतात की ज्या ॲक्वेरियममध्ये ग्रीन प्लांट्स ग्रो होत आहेत. याचं ऑप्शन आहे बघा, याचे आन्सर्स आहेत, ऑप्शन आहेत. They can eat plants for their survival. They like green surroundings. They get more oxygen. They inhale CO2 released by plant. तुम्हाला माहिती आहेत, फिशेस म्हणजे ॲनिमल्स आहेत आणि ॲनिमल्सला रेस्पिरेशनसाठी ऑक्सिजनची गरज आहे. आणि इथे ॲक्वेरियममध्ये जर प्लांट्स असतील तर ते प्लांट्स CO2 ॲब्सॉर्ब करून O2 रिलीज करतात. फोटोसिंथेसिससाठी कार्बन डायऑक्साईड घेऊन ते ऑक्सिजन रिलीज करतात, आणि जो काही ऑक्सिजन आहे तो पाण्यामध्ये डिझॉल्व्ह झालेला असतो. ते डिझॉल्व्ह ऑक्सिजनवरती मासे सर्वाईव्ह करतात, म्हणजे माशांना जास्तीत जास्त ऑक्सिजन मिळाल्यामुळे ते फ्रेश असतात. तर ऑप्शन काय असेल याचं? बघा, ऑप्शन आहे सी, दे गेट मोर ऑक्सिजन. सो द फिशेस विल लाईव्ह हार्मोनियसली इन द ॲक्वेरियम in which the green plants are introduced or growing. Next question. Highest level of organization is. Options आहेत बघा, population, ecosystem, community, biosphere. बघा, आता याचं ऑप्शन इथे आहे ऑप्शन डी. याचा आन्सर आहे ऑप्शन डी, बायोस्फिअर. हायेस्ट लेवल ऑफ ऑर्गनायझेशन. मी ही जी डायग्राम आहेत, स्ट्रक्चरल ऑर्गनायझेशन इन लिव्हिंग बीइंग्स, त्यामध्ये मॉलिक्युल्सपासून, तर आपण आपण सुरुवात केली होती त्या डायग्रामची सेलपासून. सेल्स फॉर्म्स टिश्यूज, टिश्यूज फॉर्म्स ऑर्गन्स, ऑर्गन्स फॉर्म ऑर्गन सिस्टीम, ऑर्गन सिस्टीम फॉर्म एंटायर ऑर्गॅनिझम, नंबर ऑफ ऑर्गॅनिझम्स फॉर्म पॉप्युलेशन, नंबर ऑफ पॉप्युलेशन्स फॉर्म कम्युनिटी, नंबर ऑफ कम्युनिटीज फॉर्म इकोसिस्टीम, अँड ecosystem is found in biosphere. So highest level of organization is biosphere. म्हणजे सर्व सजीव सृष्टी ही ऑर्गनायझेशनची सर्वात मोठी लेवल आहे किंवा सर्वात उंच लेवल आहे. नेक्स्ट क्वेश्चन. मोस्ट ऑफ ॲनिमल्स ॲट प्रेझेंट ऑब्टेन देअर फ्री एनर्जी फ्रॉम. बहुतांश प्राणी त्यांची जी काही एनर्जी आहे ती फ्री एनर्जी कशापासून ऑब्टेन करतात? बघा, क्वेश्चन नंबर 4, त्याचे ऑप्शन्स आहेत. रिडक्शन ऑफ ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स,
ऑक्सिडेशन ऑफ ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स, लाईट थ्रू फोटोसिंथेसिस, इलेक्ट्रिसिटी अँड कोल. बघा याचं आन्सर आहे, क्वेश्चन नंबर 4चा आन्सर आहे ऑप्शन बी, ऑक्सिडेशन ऑफ ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स. म्हणजे प्राणी जे आहेत ते त्यांची एनर्जी कशापासून मिळवतात? ऑर्गॅनिक सबस्टन्सचं ऑक्सिडेशन करून प्राणी त्यांच्या शरीरामध्ये जी काही फ्री एनर्जी आहे ATPच्या फॉर्ममध्ये ती एनर्जी मिळवतात. मग जर आपण विचार केला तर ऑर्गॅनिक मॉलिक्युल्समध्ये कुठल्या ऑर्गॅनिक मॉलिक्युल्सचा जास्तीत जास्त समावेश असू शकतो? अगदी तुम्ही सांगू शकता, जे ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स सहजासहजी त्यांचं ऑक्सिडेशन होतं आहे. विशेषतः आपण आपल्या बॉडीमध्ये ग्लुकोजचा उल्लेख करू शकतो की ग्लुकोज जे आहे त्या ग्लुकोजपासून एनर्जी प्रोड्यूस केली जाते किंवा एनर्जी रिलीज केली जाते. आणि एका ग्लुकोज मॉलिक्युलपासून एरोबिक रेस्पिरेशनद्वारे 38 ATPs प्रोड्यूस केले जातात. ओके, या क्वेश्चनचा आन्सर तुमच्या लक्षात आला असेल. मोस्ट ऑफ द ॲनिमल्स ॲट प्रेझेंट ऑब्टेन देअर फ्री एनर्जी फ्रॉम ऑक्सिडेशन ऑफ ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स. आता पुढचा प्रश्न आहे बघा, क्वेश्चन नंबर 5. प्रोग्राम सेल डेथ इज सायंटिफिकली टर्म्ड ॲज. प्रोग्राम सेल डेथ म्हणजे जाणीवपूर्वक सेलची जर डेथ होत असेल तर त्याला सायंटिफिकली काय नाव आहे? बघा ऑप्शन्स आहेत, ऑटोटोमी, ऑप्शन बी सेल लायसिस, ऑप्शन सी अपोप्टोसिस, ऑप्शन डी नन ऑफ दीज. क्वेश्चन नंबर 5चं ऑप्शन आहे अपोप्टोसिस. बघा ह्या प्रश्नावरती आपण लेक्चरमध्ये डिस्कशन केलं होतं की एखाद्या ऑर्गॅनिझमच्या बॉडीमध्ये ज्या सेल्स आहेत तर त्या सेल्स जाणीवपूर्वक डाय होत असतील, त्याचं रिझन आपण बघू शकतो की आपले जे बोटं आहेत त्या बोटांमध्ये एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंटमध्ये स्किन असते आणि ही स्किन अगदी बोटाच्या नखांपर्यंत ती अटॅच्ड असते. परंतु जशी जशी एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंट होते तशी तशी ते बोटांमधले जे स्किनचे जे काही सेल्स आहेत त्या टिश्यूज ज्या आहेत त्या टिश्यूज हळूहळू डाय होतात, म्हणजे डेथ होते त्यांची, आणि बोटं जे आहेत ते बोटं अलग अलग होतात, ते सुटे सुटे होतात. ओके, आणि ही जी प्रोसेस आहे ही नॅचरली होते, लक्षात घ्या. म्हणून याला अपोप्टोसिस असं म्हटलेलं आहे, अपोप्टोसिस. आलं लक्षात? लक्षात ठेवण्यासाठी अगदी तुम्ही मराठी शब्द इथे जोडू शकता. अपोप्टोसिस म्हणजे आपोआप, टॉसिस म्हणजे लायसिस. जे काही ब्रेकडाऊन आहे किंवा ज्या सेलची डेथ आहे ती आपोआप होते आणि त्याच्यासाठी एक वर्ड आहे अपोप्टोसिस. ओके, मजेचा भाग सोडा, परंतु अशा पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवू शकता. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स कॅन बी unexceptionally distinguished from the non-living things on the basis of their ability for. Options आहेत reproduction, growth and movement, responsiveness to touch, interaction with the environment and progressive evolution. याचा आन्सर आहे डी, interaction with environment and progressive evolution. बघा, the living organisms can be unexceptionally distinguished from non-living things. म्हणजे सजीव आणि निर्जीवांमधला फरक इथे कोणत्या लक्षणांच्या आधारे आपण सांगू शकतो, ह्या प्रश्नाचा असा मिनिंग आहे. मग रिप्रोडक्शन ही लिव्हिंग बिंगची प्रॉपर्टी आपण बघितली आहे. ग्रोथ अँड मुवमेंट ही पण लिव्हिंग बिंगची प्रॉपर्टी आपण बघितली आहे. रिस्पॉन्सिव्हनेस टू टच ही पण लिव्हिंग बिंगची प्रॉपर्टी बघितली आहे. परंतु आपण जर विचार केला तर रिप्रोडक्शन, ग्रोथ, रिस्पॉन्सिव्हनेस टू टच ह्या ज्या 3 प्रॉपर्टीज ज्या आहेत, ह्या 3 प्रॉपर्टीज ह्या युनिक प्रॉपर्टीज नाही आहेत. बघा, मग इथे आपण ऑप्शन डीचा जर विचार केला तर यामध्ये इंटरॅक्शन विथ द एन्व्हायरमेंट अँड प्रोग्रेसिव्ह इव्होल्युशन. इंटरॅक्शन विथ एन्व्हायरमेंट म्हणजे काय? यामध्ये कॉन्शियसनेस हे पण सांगितलेलं आहे. आणि प्रोग्रेसिव्ह इव्होल्युशन म्हणजे काय? एखादी प्रजात जी आहे ती प्रजात नवीन प्रजातीमध्ये तिचं इव्होल्युशन होऊ शकतं आणि हे फक्त आणि फक्त लिव्हिंग बिंगमध्येच होऊ शकतं,
म्हणजे इंटरॅक्शन विथ द एन्व्हायरमेंट, एन्व्हायरमेंट सोबतचं इंटरॅक्शन जे आहे ते लिव्हिंग बिंग्सच दाखवू शकतात. आणि जे इव्होल्युशन आहे, उत्क्रांती जी आहे, ती उत्क्रांती सुद्धा लिव्हिंग बिंग्सच दाखवू शकतात. म्हणून ऑप्शन डी हा इथे करेक्ट आहे. आले लक्षात? ह्या जरी प्रॉपर्टीज आपण लिव्हिंग बिंगच्या बघितल्या तरी त्यातले त्यात लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंगला डिफरन्शिएट करणारी प्रॉपर्टीजमध्ये ह्या तिन्हींचा आपण डायरेक्ट उल्लेख करू शकत नाही. इथे ही जी डी ऑप्शन जो आहे तर त्या डी ऑप्शनमध्ये आपल्याला मोस्ट करेक्ट एक्सप्लेनेशन इथे मिळते. ओके, सो ऑप्शन डी इज करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 7. The most important feature of all the living system from the viewpoint of their continuity is their capacity to. Question है, the most important feature of all the living system from the viewpoint of their continuity is their capacity to. लिव्हिंग बिंगची अशी काय कॅपॅसिटी आहे बघा. ऑप्शन utilizes solar energy for metabolic activities. Option B, produce gametes. Option C, replicate the genetic information. Option D, utilize oxygen to generate energy. या चार ऑप्शन पैकी ऑप्शन सी इज करेक्ट. रिप्लिकेट द जेनेटिक इन्फॉर्मेशन म्हणजे लिव्हिंग बिंगची एक कॅपॅसिटी आहे की ते त्यांचं जेनेटिक इन्फॉर्मेशन रिप्लिकेट करू शकतात. ओके, या प्रश्नाचं मिनिंग आणि आन्सर तुम्हाला कळलं असेल. क्वेश्चन नंबर 8. सबसेल्युलर लेवल ऑफ बॉडी ऑर्गनायझेशन इज फाउंड इन. ऑप्शन ए, प्रोटोझोन्स. ऑप्शन बी, पोरीफेराज. ऑप्शन सी, प्रोकॅरियोट्स. अँड ऑप्शन डी, नॉन लिव्हिंग पार्ट्स. बघा, सब सेल्युलर लेव्हल ऑफ बॉडी ऑर्गनायझेशन इज फाउंड इन म्हणजे सब सेल्युलर लेव्हल बॉडी ऑर्गनायझेशन कोणामध्ये आपल्याला दिसतंय. त्याचे जे काही चार ऑप्शन आहे त्या चार ऑप्शनपैकी ऑप्शन ए, प्रोटोझोन्स म्हणजे प्रोटोझोन्स हे जे ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांच्यामध्ये सब सेल्युलर ऑर्गनायझेशन आपल्याला दिसतंय. मग सब सेल्युलर ऑर्गनायझेशन म्हणजे काय, म्हणजे ते ऑर्गॅनिझम जे आहे ते पूर्ण एका सिंगल सेलने बनलेले आहेत आणि त्यातले त्यात सर्व सेल ऑर्गॅनेल्स त्यांच्यामध्ये आपल्याला दिसतात. म्हणजे सेल्युलर लेवल ऑफ बॉडी ऑर्गनायझेशन म्हणजे बॉडी जी आहे ती एकाच सेलपासून बनलेली आहे म्हणून त्याला सेल्युलर लेवल ऑफ बॉडी ऑर्गनायझेशन असं म्हटलं आहे. आपण पोरीफेराचा जर विचार केला तर फायलम पोरीफेरामध्ये मल्टी सेल्युलर स्ट्रक्चर आहे, सेल ॲग्रिगेट बॉडी प्लॅन आहे, म्हणजे खूप साऱ्या सेल्स आहेत. म्हणजे सिंगल सेल्युलर किंवा सब सेल्युलर लेवल बॉडी ऑर्गनायझेशन हे पोरीफेरामध्ये नसतं, हे मल्टी सेल्युलर ऑर्गनायझेशनमध्ये येतात. प्रोकॅरियोट्समध्ये जर बघितलं तर आपण युनिसेल्युलर आहे, परंतु युनिसेल्युलर ते प्रोकॅरियोट्स म्हणजे न्यूक्लियस नाही आहे, कुठले सेल ऑर्गॅनेल्स त्यांच्यामध्ये नाही आहेत. म्हणून इथे युनिसेल्युलर प्रोकॅरियोट्स त्यांना म्हटलेलं आहे. त्यांचं जे काही ऑर्गनायझेशन जे आहे सेल्युलर ऑर्गनायझेशन असं टिपिकली आपल्याला प्रोकॅरियोट्समध्ये दिसत नाही. फक्त सिंगल सेल आहे आणि त्या सिंगल सेलमध्ये कुठल्या प्रकारचे सेल ऑर्गॅनेल्स नाही आहेत म्हणून टिपिकल ऑर्गनायझेशन आपल्याला प्रोकॅरियोट्समध्ये दिसत नाही. आणि नॉन लिव्हिंग पार्ट्समध्ये तर कुठल्याही प्रकारचं ऑर्गनायझेशन आपण सेल्युलर लेवलचं आपण सांगू शकत नाही. म्हणून इथे करेक्ट ऑप्शन आहे प्रोटोझोन्स. क्वेश्चन नंबर 9. द प्रॅक्टिकल पर्पज ऑफ क्लासिफिकेशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम इज टू. लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं जे क्लासिफिकेशन आहे त्याचा प्रात्यक्षिक उद्देश काय आहे असा ह्या प्रश्नाचा अर्थ आहे. त्याचे ऑप्शन्स आहेत बघा. क्वेश्चन नंबर 9 त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन ए, फॅसिलिटेट आयडेंटिफिकेशन ऑफ अननोन ऑर्गॅनिझम्स. ऑप्शन बी, एक्सप्लेन द ओरिजिन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. ऑप्शन सी, ट्रेस द इव्होल्युशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. अँड ऑप्शन डी, नेम द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. बघा, क्लासिफिकेशन कशासाठी केलं जातं. आता हे जे चार ऑप्शन्स आहेत ह्या चार ऑप्शनपैकी ऑप्शन ए करेक्ट आहे. फॅसिलिटेट आयडेंटिफिकेशन ऑफ अननोन ऑर्गॅनिझम म्हणजे क्लासिफिकेशन का करायचं आहे की जे अननोन ऑर्गॅनिझम्स जे आहेत म्हणजे जे अद्यापही त्या ऑर्गॅनिझम्सबद्दल कुठलीही माहितीच नाही आहे, त्यांचं नावही माहीत नाही आहे
किंवा त्या सजीवांचं कुठला क्लास आहे, कुठला फायलम आहे, किंवा ॲनिमल असेल तर कुठला फायलम आहे, प्लांट्स असेल तर कुठली डिव्हिजनमध्ये ते येतात. आले लक्षात. तर यानुसार आपण जर बघितलं तर अननोन ऑर्गॅनिझम्सचा क्लासिफिकेशन करणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. कारण क्लासिफिकेशन जे आपण करतो ते अननोन ऑर्गॅनिझम्सच करतो. इथे ऑप्शन बी काय सांगितलंय बघा, एक्सप्लेन द ओरिजिन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. म्हणजे लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं ओरिजिन इथे आपण क्लासिफिकेशनच्या माध्यमातून सांगू शकत नाही डायरेक्टली. ट्रेस द इव्होल्युशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स म्हणजे लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं इव्होल्युशन सुद्धा आपण क्लासिफिकेशनच्या माध्यमातून डायरेक्टली सांगू शकत नाही. आणि नेम द लिव्हिंग ऑर्गॅनिझम. आता नेमिंग आपण क्लासिफिकेशनमध्ये करतो, परंतु फक्त नेमिंग करतो का? नाही. अननोन ऑर्गॅनिझमचं आयडेंटिफिकेशन होणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. नेमिंग तर आपण आयडेंटिफिकेशनच्या नंतर आपण नेमिंग केलेलं आहे. आले लक्षात. मग आयडेंटिफिकेशन, त्या पूर्ण ऑर्गॅनिझमचं आयडेंटिफिकेशन जर केलं तर पुढे आपल्याला नेमिंग करता येईल. म्हणून फॅसिलिटेट आयडेंटिफिकेशन ऑफ अननोन ऑर्गॅनिझम इज द करेक्ट ऑप्शन. क्वेश्चन नंबर 10. The most important characteristic of living organism is. बघा, लिव्हिंग ऑर्गॅनिझमची इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक कोणत्या आहे? मल्टिप्लिकेशन, ऑप्शन ए आहे मल्टिप्लिकेशन, ऑप्शन बी मूवमेंट्स, ऑप्शन सी ग्रोथ, ऑप्शन डी प्रोटोप्लाझम. बघा, क्वेश्चन नंबर 10चा आन्सर आहे डी प्रोटोप्लाझम. आश्चर्य वाटलं असेल तुम्हाला. लिव्हिंग ऑर्गॅनिझमची इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक काय आहे? ऑप्शन ए आहे मल्टिप्लिकेशन, लिव्हिंग ऑर्गॅनिझम मल्टिप्लाय होतात. ऑप्शन बी मूवमेंट्स, लिव्हिंग ऑर्गॅनिझम मूवमेंट करतात. त्यात सर्वच लिव्हिंग ऑर्गॅनिझम मूवमेंट करतील असं नाही. ग्रोथ, लिव्हिंग ऑर्गॅनिझमची ग्रोथ होते, पण आपण असंही बघू शकतो की नॉन लिव्हिंग सुद्धा ग्रो होतात. प्रोटोप्लाझम, प्रोटोप्लाझम मीन्स व्हॉट? द सायटोप्लाझम विथ सेल ऑर्गेनेल. लक्षात घ्या, सायटोप्लाझम विथ सेल ऑर्गेनेल, याला आपण प्रोटोप्लाझम असं म्हटलेलं आहे. म्हणजे सायटोप्लाझम विथ सेल ऑर्गेनेल. जर प्रोकॅरियोटिक सेल असेल तर सेल ऑर्गेनेल्स नाहीये, परंतु त्यासोबत काय आपल्याला जेनेटिक मटेरियल दिसतंय. मग ते जेनेटिक मटेरियल सर्क्युलर DNA असेल, एक्स्ट्रा जेनॉमिक मटेरियल आपण बघू शकतो, प्लाझ्मिड. लक्षात घ्या. आणि युकॅरियोटिक सेलमध्ये जे काही वेगवेगळे सेल ऑर्गेनेल्स आहेत ते सेल ऑर्गेनेल्स आणि सायटोप्लाझम या सर्वाला एकत्रित आपण काय म्हणतो आहोत? प्रोटोप्लाझम. लक्षात आलंय. मग लिव्हिंग सेल जे आहे, लिव्हिंग सेलला आपण लिव्हिंग का म्हणणार आहोत? कारण त्या सेलमध्ये प्रोटोप्लाझम आहे आणि प्रेझेन्स ऑफ प्रोटोप्लाझम इज अन इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक ऑफ द लिव्हिंग ऑर्गॅनिझम. लक्षात आलंय तुमच्या? म्हणजे हा जो क्वेश्चन आहे हा क्वेश्चन थोडं कन्फ्यूज करू शकतो की मल्टिप्लिकेशन हे लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये होतं म्हणून, म्हणजे मल्टिप्लिकेशन म्हणजे थोडक्यात आपण याला रिप्रोडक्शन म्हणूया. मुवमेंट पण लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये दिसते, ग्रोथ पण लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये दिसते, परंतु ह्या तीनही ऑप्शनपेक्षा मोस्ट करेक्ट ऑप्शन इज प्रोटोप्लाझम. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 11. रिझन ऑफ डायव्हर्सिटी इन लिव्हिंग बीइंग इज. सजीवांमधील विविधतेचं काय कारण आहे? ऑप्शन आहेत बघा, म्युटेशन, लॉंग टर्म इव्होल्युशनरी चेंजेस, शॉर्ट टर्म इव्होल्युशनरी चेंजेस, ग्रॅज्युअल चेंजेस. क्वेश्चन नंबर 11 त्याचा आन्सर आहे बी, लॉंग टर्म इव्होल्युशनरी चेंजेस. सजीवांमधील विविधता ही इव्होल्युशनमुळे होते आणि इव्होल्युशन हे अचानक कधीच होत नाही. इव्होल्युशन हे अगदी संत गतीने चालणारी ही प्रोसेस आहे. स्लो, ग्रॅज्युअल अँड इरिव्हर्सिबल चेंजेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम causes origin of species and the entire process is called as evolution. त्याला इव्होल्युशन असं म्हटलं आहे. ओके. मग त्या इव्होल्युशनमुळे नवीन नवीन स्पेसीज तयार होतात आणि वेगवेगळ्या स्पेसीज जर आपण बघितलं, कम्पेअर जर आपण केलं तर वेगवेगळ्या स्पेसीजमध्ये आपल्याला बऱ्याच प्रमाणात विविधता दिसू शकतात आणि त्याच्यामुळे डायव्हर्सिटी बनते. ओके. सो रिझन ऑफ डायव्हर्सिटी इन लिव्हिंग बीइंग्स इज लॉंग टर्म इव्होल्युशनरी चेंजेस. क्वेश्चन नंबर 12. Which of the following parasite is non-living outside the cell of the living organism and become living on entering it? बघा,
असा कुठला पॅरासाइट आहे की जो एखाद्या जिवंत पेशीच्या बाहेर नॉन लिव्हिंग फॉर्ममध्ये असतो आणि तोच पॅरासाइट जर एखाद्या जिवंत पेशीमध्ये प्रवेशित झाला तर तो जिवंत असल्याचं अनुभूती आपल्याला देतो. बघा, थोडाफार जर आपण अंदाज केला तर सध्याची जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीशी निगडीत हा प्रश्न आहे. बऱ्याचदा याच्यावरती आपण जे आपले डेली लेक्चर्स आहेत त्या डेली लेक्चर्समध्ये आपण याच्यावरती डिस्कशन केलेलं होतं. असा कुठला पॅरासाइट आहे? पॅरासाइट जर म्हटलं तर तो एखाद्या सजीवाच्या शरीरामध्ये जाऊन त्या शरीराचा पासून न्यूट्रिएंट मिळवतो, म्हणजे न्यूट्रिएंट घेतो, पोषण करतो, स्वतःचं पोषण करतो आणि स्वतःचं पोषण करत असताना तो ज्या शरीरामध्ये प्रवेशित झालेला असतो त्या शरीराला हानी पोचवतो, म्हणजे त्या शरीराचा ह्रास होतो. बघा याचा ऑप्शन काय असेल? बघा त्याचे ऑप्शन्स आहेत: बॅक्टेरिया, बॅक्टेरियोफेज, प्लास्मोडियम, नन ऑफ दिस. तुम्ही अंदाज जो केलेला होता अगदी बरोबर आहे तुमचा सर्वांचा अंदाज. तुम्ही जो अंदाज केलेला होता तो आहे व्हायरस. बरोबर, हाच अंदाज तुम्ही सर्वांनी केलेला होता. आणि इथे जे ऑप्शन्स आहेत बॅक्टेरिया, बॅक्टेरियोफेज, प्लास्मोडियम, नन ऑफ दिस, ह्या 4 ऑप्शनपैकी ऑप्शन तुमचंच बरोबर आहे. तुम्ही जो ऑप्शन जो अंदाज केलेला होता व्हायरस तेच ऑप्शन बरोबर आहे. फक्त इथे जो ऑप्शन दिलेला आहे बॅक्टेरियोफेज नावाने, तर बॅक्टेरियोफेज मीन्स व्हायरस ऑफ बॅक्टेरियल सेल. आले लक्षात तुमच्या? म्हणजे व्हायरस हा असा पॅरासाइट आहे की जो एखाद्या पेशीच्या बाहेर असेल तर तो नॉन लिव्हिंग असतोय आणि जर पेशीमध्ये प्रवेशित झाला तर तो लिव्हिंग असल्याची जाणीव आपल्याला करून देतो. म्हणजे व्हायरस एखाद्या सेलमध्ये एंटर जर झाला तर तो त्याचं मल्टिप्लिकेशन करतो, म्हणजे आतल्या आत त्याचं जे जेनेटिक मटेरियल आहे ते मल्टिप्लाय होतं, खूप सारे त्याच्या कॉपीज बनतात आणि खूप साऱ्या व्हायरसच्या कॉपीज आपल्याला त्या सेलमधून बाहेर पडताना दिसतात. म्हणजे थोडक्यात ज्या सेलमध्ये तो प्रवेशित झालाय त्या सेलचा पुरेपूर फायदा घेऊन त्या सेलला शेवटी डाय करतो, मारून टाकतो आणि त्याची स्वतःची संख्या वाढवतो. म्हणजे जिवंत असल्याची अनुभूती आपल्याला त्याच्यातून मिळते. नेक्स्ट क्वेश्चन, द बेसिक युनिट ऑफ क्लासिफिकेशन इज. बघा यातले खूप सारे प्रश्न हे वेगवेगळ्या सीईटीला विचारलेले आहेत, वेगवेगळ्या राज्यांच्या सीईटीला विचारलेले. JNK CET जे आहेत इथे 2011 मध्ये विचारलेला प्रश्न, असे खूप सारे प्रश्न आहेत. मी असे इन्फॉर्मेशन बऱ्याच प्रश्नांचं काढलेलं आहे. द बेसिक युनिट ऑफ क्लासिफिकेशन इज ऑप्शन A स्पीसीज, ऑप्शन B genus, option C family, and option D phylum. Question number 13. बघा, द बेसिक युनिट ऑफ क्लासिफिकेशन म्हणजे क्लासिफिकेशनचं बेसिक युनिट काय आहे? इथे बेसिक युनिटचा मिनिंग आपण घेऊ शकतो द लोएस्ट युनिट इन हायरार्की ऑफ क्लासिफिकेशन. म्हणजे क्लासिफिकेशनची जी काही हायरार्की आहे तर त्यातलं लोएस्ट युनिट काय आहे ह्या 4 ऑप्शनपैकी. येस, अगदी बरोबर. तुमचं जे काही आन्सर तुम्ही तुमच्या मनामध्ये ठेवलेलं आहे तर ते ऑप्शन काय आहे? स्पीसीज. ओके, सो स्पीसीज इज द बेसिक युनिट. बेसिकचा मिनिंग इथे आपण लोएस्ट युनिट पण घेऊ शकतो. ओके, आणि यातल्या यात जर आपण विचार केला तर हायेस्ट युनिट कोणता असेल? फायलम, कारण फायलम हे सगळ्यात वरती आहे आणि स्पीसीज हे सगळ्यात खाली आहे. आले लक्षात तुमच्या? द बेसिक युनिट ऑफ क्लासिफिकेशन इज species. Question number 14. Most of the homeostatic mechanism operate through feedback mechanism. The best example is illustrated by. बघा, होमिओस्टॅटिक मेकॅनिझम म्हणजे काय? व्हॉट इज होमिओस्टॅसिस? आपण कालच्या लेक्चरमध्ये याच्यावरती बऱ्यापैकी डिस्कशन केलेलं होतं. होमिओस्टॅसिस. सो व्हॉट इज होमिओस्टॅसिस? मेंटेनन्स ऑफ द constant internal environment of the body is called as
होमिओस्टॅसिस म्हणजे आपल्या शरीरातलं जे काही इंटरनल एन्व्हायरमेंट जे आहे ते कॉन्स्टंट ठेवणं. मग त्यामध्ये ब्लडचा pH असेल किंवा बॉडीमध्ये जे काही सॉल्ट्स आहे, सॉल्ट, वॉटर, आयर्न बॅलन्स, या सर्व गोष्टी, हॉर्मोन्स असतील, एन्झाइम्स असतील, या सर्व गोष्टी कॉन्स्टंट किंवा ऑप्टिमम लेवलमध्ये मेंटेन करण्याचं जे मेकॅनिझम आहे त्याला होमिओस्टॅसिस असं म्हटलेलं आहे. बघा याचे ऑप्शन काय दिलेले आहेत बघूया. हॉर्मोन्स, एन्झाइम्स, विटॅमिन्स, रायबोझाइम्स. ही जे काही होमिओस्टॅसिस आहे हे कशाने स्पष्ट केलेलं आहे, कुठल्या माध्यमातून अगदी स्पष्ट होतं, या क्वेश्चनचं असं मिनिंग आहे. ऑप्शन ए हॉर्मोन, ऑप्शन बी एन्झाइम्स, ऑप्शन सी विटॅमिन्स अँड ऑप्शन डी रायबोझाइम. क्वेश्चन नंबर 14चा ऑप्शन आहे हॉर्मोन्स. बघा आपल्या शरीरामध्ये वेगवेगळ्या ग्रंथी आहेत. त्या ग्रंथींचे जे प्रकार आहेत एंडोक्राइन ग्लँड्स अँड एक्झोक्राइन ग्लँड्स. एंडोक्राइन ग्लँड्स म्हणजे काय? अंतःस्रावी ग्रंथी. आणि एक्झोक्राइन ग्लँड म्हणजे काय? बहिस्रावी ग्रंथी. आता एंडोक्राइन ग्लँड जे आहे, पिट्युटरी ग्लँड, थायरॉइड ग्लँड, पॅन्क्रियाजमध्ये आयलेट्स ऑफ लँगरहॅन्स, ॲड्रिनल ग्लँड, थायमस ग्लँड, टेस्टीज, ओव्हरीज, अशा अनेक आपल्या बॉडीमध्ये काय एंडोक्राइन ग्लँड्स आहे की त्यांचे जे हॉर्मोन्स आहेत, त्यांचे जे सिक्रेशन आहे त्याला आपण हॉर्मोन्स म्हटलेलं आहे. आणि ते हॉर्मोन्स ब्लडमध्ये सिक्रेट केले जातात. आणि ज्या एक्झोक्राइन ग्लँड ज्या आहेत तुम्हाला माहिती आहे, सलायवरी ग्लँड, ओके, सिबॅसियस ग्लँड, स्वेट ग्लँड, मॅमरी ग्लँड्स, पॅन्क्रियाचा जो एक्झोक्राइन पार्ट आहे तो, गॅस्ट्रिक ग्लँड्स, खूप साऱ्या अशा ज्या ग्लँड्स आहेत की ज्या एन्झाइम सिक्रेट करतात, जे सिक्रेशन जास्त क्वांटिटीमध्ये आहे. आणि अशा ज्या ग्रंथी आहेत त्यांना आपण एक्झोक्राइन ग्लँड्स म्हणतो. आता इथे एन्झाइमचा पण उल्लेख केलेला आहे आणि हॉर्मोन्सचा पण उल्लेख केलेला आहे. पण होमिओस्टॅटिक मेकॅनिझम जर आपण विशेषतः बघितलं तर काही विशिष्ट हॉर्मोन्स आहेत की जे आपल्या ब्रेनपासून सिक्रेट केले जातात. त्या ब्रेनपासून म्हणजे आपण जर बघितलं तर हायपोथॅलॅमस, पिनियल ग्लँड, पिट्युटरी ग्लँड, तर असे काही रिजन्स आहेत आपल्या ब्रेनमध्ये की जे एंडोक्राइन पार्ट्स आहेत. आणि त्या एंडोक्राइन पार्ट्सपासून जे काही हॉर्मोन्स सिक्रेट केले जातात ते हॉर्मोन्स होमिओस्टॅटिक मेकॅनिझम दाखवतात. म्हणून इथे या 4 ऑप्शनपैकी ऑप्शन ए इज मोस्ट करेक्ट बिकॉज हॉर्मोन्स हॅज ॲबिलिटी टू ऑल्टर द फिजिओलॉजी. म्हणजे हॉर्मोन्समध्ये ही ॲबिलिटी की ते फिजिओलॉजी ऑल्टर करू शकता, म्हणजे फंक्शनिंग ऑल्टर करू शकता. थोडक्यात आपण सांगूया की जे काही फंक्शनिंग चेंज होत आहे त्या फंक्शनिंगला आपण कॉन्स्टंट करू शकतो, म्हणजे एक इंटरनल एन्व्हायरमेंट जे आहे ते बॅलन्स करू शकतो. तर क्वेश्चन नंबर 14चा ऑप्शन आहे ए हॉर्मोन. आता क्वेश्चन नंबर 15, विच इज नॉट अ प्रॉपर्टी ऑफ लिव्हिंग बिंग्स. अगदी सोपा प्रश्न आहे. त्याचा ऑप्शन्स आपण बघूया, तुमच्या लक्षात येईल. विच इज नॉट अ प्रॉपर्टी ऑफ लिव्हिंग बिंग्स. ऑप्शन ए मेटाबॉलिझम, ऑप्शन बी डिके, ऑप्शन सी ग्रोथ, ऑप्शन डी रिप्रोडक्शन. बघा काय अंदाज केलेला आहे तुम्ही सर्वांनी. एक अंदाज जो केलेला आहे तो अंदाज अगदी बरोबर असणार आहे. ऑप्शन बी डिके, विच इज नॉट अ प्रॉपर्टी ऑफ लिव्हिंग बिंग. डिके इज नॉट अ प्रॉपर्टी ऑफ लिव्हिंग बिंग. लिव्हिंग बिंगची ही प्रॉपर्टी नाहीये. ओके, मेटाबॉलिझम, ग्रोथ, रिप्रोडक्शन ह्या तीनही लिव्हिंग बिंगच्या प्रॉपर्टीज आहेत आणि डिके ही लिव्हिंग बिंगची प्रॉपर्टी नाहीये. क्वेश्चन नंबर 16, which one of the following property is shown by both living and non-living things. बघा त्याचे ऑप्शन आहेत. ऑप्शन ए ग्रोथ, ऑप्शन बी कॉन्शियसनेस, ऑप्शन सी एजिंग, ऑप्शन डी मेटाबॉलिझम. प्रश्न कळलाय तुम्हाला. which one of the following property is shown by both living and non-living thing. म्हणजे सजीव आणि निर्जीव खालीलपैकी कोणती लक्षणं दाखवतात? ग्रोथ, कॉन्शियसनेस, एजिंग, मेटाबॉलिझम. त्यातलं
मोस्ट करेक्ट आन्सर तुम्ही जो अंदाज केलेला आहे अगदी तेच असणार आहे बघा. क्वेश्चन नंबर 16, मोस्ट करेक्ट आन्सर इज ग्रोथ. त्याचे उदाहरणं खूप सारे आपण उदाहरणं त्याचे बघितलेत. त्यापैकी हिमालयाचं उदाहरण तुमच्या लक्षात आलं असेल आता. ग्रोथ इज शोन बाय बोथ लिव्हिंग ॲज वेल ॲज नॉन लिव्हिंग. कॉन्शियसनेस ही युनिक प्रॉपर्टी आहे लिव्हिंग बिंगची. एजिंग पण लिव्हिंग बिंगमध्येच आपल्याला क्लिअरली दिसतं. म्हणजे फायनली एजिंग रिझल्ट इन द सेनेसन्स अँड डेथ. आणि मेटाबॉलिझम जे आहे, मेटाबॉलिझम हे सायटोप्लाझममध्ये होणारे जे काही सर्व रिॲक्शन्स आहेत त्याला आपण मेटाबॉलिझम म्हटलेलं आहे. खरं तर लिव्हिंग सेलमध्येच ह्या सर्व गोष्टी आपल्याला दिसतात. म्हणून लिव्हिंग बिंगच्या ह्या तीनही प्रॉपर्टी लिव्हिंग बिंगच्याच आहेत. परंतु ग्रोथ जी आहे की ही लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग दोघांमध्ये आपल्याला क्लिअरली दिसू शकते.